विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार, सुप्रभात. गेल्या तासाला आपण सामाजिक व धार्मिक सुधारणा या प्रकरणाचं अध्यापन आणि अध्ययन करत असताना त्या ठिकाणी ताराबाई शिंदे असतील, महर्षी वीरा शिंदे असतील यांच्या सामाजिक कार्याचा अभ्यास त्या ठिकाणी केला होता. यांच्या सामाजिक कार्याचा अभ्यास केल्यानंतर आजच्या तासाला आपल्याला भारताचे भारतरत्न, त्याचबरोबर भारताचे महामानव प्रज्ञासूर्य म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याविषयी किंवा त्यांनी केलेल्या सामाजिक सुधारणा असतील, राजकीय सुधारणा असतील, त्याचबरोबर शैक्षणिक सुधारणा असतील, या शैक्षणिक सुधारणांच्या कार्याविषयीची माहिती आपणाला या ठिकाणी पाहिजे आहे. हे पाहत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे चरित्र आहे, कार्य आहे, असा एकही भारतीय व्यक्ती किंवा महाराष्ट्रीयन व्यक्ती सापडणार नाही की ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राची किंवा कार्याची ओळख नाही. म्हणूनच की काय, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म जो आहे तो 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश राज्यातील इंदोरमधील महू या गावी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ज्या समाजामध्ये, ज्या वर्गामध्ये झाला होता, त्या वर्गाच्या सातत्याने हेटाळणी समाजाकडून, उच्चभ्रू समाजाकडून केली जात होती, हे सुद्धा त्या ठिकाणी लक्षात येतं. पण हे करत असताना सर्वात महत्त्वाचं काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील जे होते ते लष्करामध्ये नोकरीला होते आणि लष्करामध्ये जरी नोकरीला असले तरी वडिलांवर कबीर पंथाचा प्रभाव त्या ठिकाणी होता आणि कबीर पंथाचा प्रभाव असल्यामुळे की काय, त्यांनी आपली जे मुलं होती त्या सर्व मुलांना हिंदू साहित्याची त्या ठिकाणी ओळख करून दिली होती. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वयाच्या 5व्या वर्षी म्हणजे 1896ला शाळेमध्ये प्रवेश घेतला. त्याच्यानंतर 1907 साली एल्फिन्स्टन स्कूलमधील तत्कालीन कालखंडातली मॅट्रिकची परीक्षा ते उत्तीर्ण झाले होते. त्याच्यानंतर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 1913 साली इंग्रजी आणि पर्शियन हे विषय घेऊन त्या ठिकाणी ती BAची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. त्याच्यानंतर जानेवारी 1913मध्ये काही काळ त्यांनी त्या ठिकाणी बडोदा संस्थानाचे प्रमुख जे आहेत महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडे काही काळ नोकरी त्या ठिकाणी केली होती. त्याच्यानंतर सयाजीराव गायकवाड यांच्या मदतीने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षणासाठी राज्यशास्त्र विभागामध्ये प्रवेश घेतला होता. त्याच्यानंतर प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध लिहून त्यांनी MAची पदवी त्या ठिकाणी संपादन केली होती. त्याच्यानंतर द नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया, अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी या प्रबंधाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या ठिकाणी PhDची पदवी मिळाली होती. PhDच्या पदवी प्राप्त करत असतानाच त्यांनी लंडन इकॉनॉमिक स्कूल या ठिकाणी सुद्धा प्रवेश घेतला होता. जसा अमेरिकेतील शिक्षणासाठी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिष्यवृत्ती दिली होती, तसंच इंग्लंडमधील अभ्यासक्रमासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राजश्री शाहू महाराज यांनी त्या ठिकाणी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर बॅरिस्टर ही सुद्धा पदवी त्यांनी त्या ठिकाणी संपादन केली होती. बॅरिस्टर पदवी संपादन करण्यापूर्वी त्या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचं 1917 साली ते मायदेशी म्हणजे भारतात आले होते आणि काही काळ बडोदा संस्थानामध्ये त्यांनी मिलिटरी सेक्रेटरी या पदावर त्या ठिकाणी कार्य केलेलं होतं. परंतु या नोकरीवर दीर्घकाळ त्यांनी राहिले नाहीत, कारण की तेथे काही अनुभव त्यांना जे आले होते त्या अनुभवामुळे त्यांनी ती नोकरी त्या ठिकाणी सोडली होती. ते सोडल्यानंतर मुंबईतील वर्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केलं होतं. त्याच्यानंतर हे करत असताना सर्वात महत्त्वाचं काय, त्यांनी स्वतःच्या जीवनाचं जीवित कार्य काय मांडलं होतं, तर अस्पृश्यांचा, दलितांचा उद्धार करणे हे त्यांनी त्यांचं जीवित कार्य मांडलं होतं आणि या जीवित कार्यासाठीच त्यांनी आपलं सर्वस्व, आपलं जीवन वाहून घेतल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. मग या दलितांना आधुनिक समाजाच्या प्रवाहात आणण्याचं कार्य त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करायचं होतं. वर्षानुवर्ष ज्या समाजाची हेटाळणी करण्यात आली होती, ज्या समाजाला मागासलेलं हीन ठरवलं गेलं होतं, अशा समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केलं होतं. आणि हे करत असताना सर्वात महत्त्वाचं काय, या समाजामध्ये वैचारिक जागृती निर्माण करायची असेल तर शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, शिक्षणाबरोबर सामाजिक या लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे, हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. म्हणूनच की काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारांची जनजागृती करण्यासाठी आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी काही वृत्तपत्र त्या ठिकाणी काढली होती.
त्याच्यातल्या वृत्तपत्रांचा उल्लेख मी या ठिकाणी करेल. 31 जानेवारी 1920 रोजी राजश्री शाहू महाराज यांच्या आर्थिक मदतीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं होतं. या मूकनायक पाक्षिकाबद्दल बोलत असताना मी एक सर्वात महत्त्वाचं सांगेल. ह्या मूकनायक वृत्तपत्राचे प्रकाशक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संपादक होते देवराम विष्णू नाईक. पण हे जे पाक्षिक होतं, या पाक्षिकाच्या शीर्षकस्थानी संत तुकाराम महाराजांची वचनं त्या ठिकाणी छापली जात होती. संत तुकाराम महाराजांची वचनं त्या ठिकाणी छापली जात होती. ही त्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं लक्षात त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला सुधारणेच्या पर्वाकडे न्यायचं असेल किंवा सुधारित करायचं असेल तर त्यांच्यामध्ये शैक्षणिक जागृती घडवून आणली पाहिजे. या उद्देशाने 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारिणी नावाची एक सामाजिक संस्था त्या ठिकाणी स्थापन केली. ही संस्था स्थापन पाठीमागे उद्देश काय होता तर समाजामध्ये शैक्षणिक प्रगती घडवून आणणे हा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. म्हणूनच त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली होती. या बहिष्कृत हितकारिणी सभेचं ब्रीद वाक्य होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, अशा प्रकारचं त्या ठिकाणी हे ब्रीद वाक्य त्या ठिकाणी होते. पण ही संघटना स्थापन करण्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील एका महत्त्वाच्या घटनेचा मी या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी उल्लेख करू इच्छितो. 1920 आणि 21 मार्च 1920 या 2 दिवशी कोल्हापूर संस्थानातील जी कागल जहागीर आहे, या कागल जहागिरीतील रोकडी माणगाव नावाचं गाव आहे. या रोकडी माणगाव येथे एका अस्पृश्य परिषदेचं आयोजन, निवारण परिषदेचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. या परिषदेचे अध्यक्ष म्हणून राजश्री शाहू महाराज, कोल्हापूर संस्थानाचे संस्थानिक राजश्री शाहू महाराज यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव त्या ठिकाणी पुढं केलं होतं. आणि या अस्पृश्य निवारण परिषदेमध्ये भाषण करत असताना राजश्री शाहू महाराजांनी सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने तुम्हाला मोठा दलित नेता मिळाला आहे, असे गौरव उद्गार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल राजश्री शाहू महाराज यांनी त्या ठिकाणी काढले होते. आता ज्या शैक्षणिक प्रगती करण्याच्या उद्देशाने बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली होती. त्या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या माध्यमातून इसवी सन 1925 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्य मुलांसाठी, शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी मोफत अशा वसतिगृहाची त्या ठिकाणी स्थापना केली होती. त्याच्यानंतर ही वसतिगृह स्थापन केल्यानंतर पुढचं जे पाऊल आहे, अस्पृश्य समाजामध्ये एक माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी काही सत्याग्रहसुद्धा त्या ठिकाणी केले होते. याच्यामध्ये मी एका सत्याग्रहाचा उल्लेख करेल. 19 ते 20 मार्च 1927 रायगड जिल्ह्यातील महाड येथे बहिष्कृत हितकारिणी सभेचं पहिलं जे अधिवेशन बोलवण्यात आलं होतं, त्या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी असं ठरवण्यात आलं होतं की सर्वांनी ज्या अधिवेशनासाठी उपस्थित आहेत त्या सर्व लोकांनी 20 मार्च 1927 रोजी महाड येथील जो चौदार तळ आहे त्या चौदार तळ्याचं जाऊन पाणी प्राशन करायचं. कारण की या चौदार तळ्यांचं पाणी भरण्यास म्हणा किंवा पिण्यास त्या ठिकाणी अस्पृश्य लोकांना मज्जाव होता. म्हणून ह्या अस्पृश्यतेविरुद्धचा पहिला सत्याग्रह करण्याचं त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं होतं किंवा तशा प्रकारचा ठराव तो बहिष्कृत हितकारिणी सभेच्या अधिवेशनामध्ये झाला होता. आणि हा अस्पृश्यतेविरुद्धचा पहिला लढा म्हणून त्या ठिकाणी याचा उल्लेख त्या ठिकाणी करेल. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 3 एप्रिल 1927 जनजागृती प्रबोधनाच्या उद्देशाने बहिष्कृत भारत नावाचं पाक्षिक त्या ठिकाणी सुरू केलं होतं. या पाक्षिकाचा आणखी एक महत्त्वाचा उल्लेख या ठिकाणी करेल. जसं मूकनायक पाक्षिकाच्या शीर्षकस्थानी संत तुकाराम महाराजांची वचनं होती, तशी या बहिष्कृत भारत पाक्षिकाच्या शीर्षकस्थानी संत ज्ञानेश्वर महाराजांची वचनं होती, असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. याच पाक्षिकामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुनश्च हरिओम नावाचा अग्रलेख लिहिला होता.
या दोन्ही वृत्तपत्रांच्या शीर्षकस्थानी ज्या संत तुकाराम महाराज असतील, संत ज्ञानेश्वर महाराज असतील यांची जी वचनं प्रकाशित केली जात होती, याच्यावरून एक मी त्या ठिकाणी बोलेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कधी हिंदू धर्माच्या विरोधी नव्हते. फक्त हिंदू धर्मातील जी विचारसरणी होती, म्हणजे जातीवर जाती भेद केला जात होता, समानता नव्हती, माणसामध्ये समानता नव्हती, या उद्देशाच्या किंवा या विचारांच्या विरोधात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर लढा दिल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इसवी सन 1908मध्ये समता असेल, त्याच्यानंतर 1930मध्ये जनता ही वृत्तपत्र त्या ठिकाणी सुरू केलं होतं. जनता वृत्तपत्राबद्दल बोलताना मी एक सांगेल, हे जनता नावाचं जे पाक्षिक होतं, त्या जनता पाक्षिकाचं 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रबुद्ध भारत असं नामकरण त्या ठिकाणी केल्याचं दिसून येतं. त्याच्यानंतर 25 डिसेंबर 1927 अस्पृश्यता व विषमतेचा पुरस्कार करणारा जो मनुस्मृती नावाचा ग्रंथ आहे, ज्या मनुस्मृती ग्रंथामुळे माणसामध्ये भेदाभेद केला जात होता किंवा जातीभेदाला थारा दिला जात होता, अशा मनुस्मृती ग्रंथांचं दहन त्या ठिकाणी करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर इसवी सन त्या ठिकाणी 2 मार्च 1930 रोजी काळा मंदिर सत्याग्रह, म्हणजे या मंदिरामध्ये अस्पृश्यांना त्या ठिकाणी प्रवेश नव्हता, त्या प्रवेश देण्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी केला होता. या सत्याग्रह 1934ला त्या ठिकाणी माघार घेण्यात आली, पण माघार घेण्यात असली तरी 1935 सालापासून या काळाराम मंदिरामध्ये अस्पृश्य लोकांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाऊ लागला, हे त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील आणखी एक महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख या ठिकाणी करेल. इसवी सन 1930 ते 1932 भारताच्या राजकीय परिस्थितीच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी गोलमेज परिषदेचं आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आलं होतं. या तीनही गोलमेज परिषदांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. हे उपस्थित असताना दुसरी जी गोलमेज परिषद झाली होती, या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी त्या ठिकाणी केली होती. आणि ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मागणी तत्कालीन कालखंडामध्ये मान्य करण्यात आली होती. आणि मान्य केल्यानंतर 1932 साली जो जातीय निवाडा प्रसिद्ध करण्यात आला होता, रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी त्या ठिकाणी हा जातीय निवाडा प्रसिद्ध केला होता. या जातीय निवाड्यामध्ये अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ची मागणी जी होती, ती मागणी पूर्ण करण्यात आली होती किंवा त्या मागणीचा समावेश करण्यात आला होता. परंतु आमचे भारताचे राष्ट्रपिता म्हणून ज्यांना ओळखलं जातं, महात्मा गांधी यांना ते कुठं रुचलं नाही, म्हणून त्या ठिकाणी 20 सप्टेंबर 1932 पासून महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी येरवडा जेलमध्ये प्राणांतिक उपोषणाला त्या ठिकाणी सुरुवात केली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा गांधीजींच्या जीविताची किंवा त्यांच्या जीवनाची काळजी वाटत होती, मरणाची म्हणण्यापेक्षा जीवनाची काळजी वाटत होती. म्हणूनच की काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी जो इतिहास प्रसिद्ध पुणे करार झाला, हा पुणे करारानुसार त्या ठिकाणी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघ देण्याची तयारी, स्वतंत्र मतदारसंघाऐवजी संयुक्त मतदारसंघाची त्या ठिकाणी तरतूद अस्पृश्य लोकांसाठी त्या ठिकाणी करण्यात आली होती. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1936 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. आणि हा 1936ला स्थापन केलेला जो पक्ष होता, त्या पक्षाने 1935च्या कायद्यानुसार भारतात ज्या निवडणुका झाल्या, कायदेमंडळाच्या, त्या निवडणुकामध्ये सहभाग घेतला होता. निवडणुकामध्ये उमेदवार उभे केले होते आणि उमेदवार उभे करून मोठ्या प्रमाणात यश संपादन करण्याचं काम या पक्षानं केलं होतं. 23 ऑक्टोबर 1935 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक घोषणा केली होती. काय घोषणा केली होती? नाशिक जिल्ह्यातील येवले येथे त्या ठिकाणी घोषणा केली होती. अस्पृश्य परिषदेमध्ये ती घोषणा होती, मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलं असलं तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशा प्रकारची ही घोषणा त्या ठिकाणी होती.
म्हणजेच याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मनामध्ये धर्मांतर करण्याविषयी विचार जे चालू होते त्या विचारांना अनुसरून ही घोषणा होती असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आता धर्मांतर कशासाठी करायचं होतं? हिंदू धर्मामध्ये ज्या सर्व जाती जमाती आहेत त्या सर्व जाती जमातींना समान वागणूक मिळत नाही हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्या ठिकाणी आरोप हा हिंदू धर्मातील जाती जमातीवर होता. म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करण्यासाठी अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता. 1945मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाच्या पक्षाची स्थापना केली होती. या पक्षाची स्थापना करून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्वतःचं असं स्वप्न होतं की भारतातील सर्व लोकांना सामावून घेऊ शकेल असा एका रिपब्लिकन पक्ष असला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्या ठिकाणी विचार होते. आणि या विचारांनाच अनुसरून त्यांना एका रिपब्लिकन पक्षाची स्थापना त्या ठिकाणी करायची होती. परंतु दुर्दैवाने त्यांचं अकाली निधन झाल्यामुळे ते होऊ शकलं नाही. तो नंतरचा इतिहास आपण नंतर पाहूया. पण अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष त्या ठिकाणी स्थापन केला होता. आणि याच्याही पलीकडे सर्वात महत्त्वाचं काय, आपल्या दलित बांधवांमध्ये शैक्षणिक जागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने 1946मध्ये मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना त्या ठिकाणी केली होती. आणि या पीपल्स एज्युकेशन सोसायटीची या शैक्षणिक संस्थेची स्थापना करून मुंबईमध्ये सिद्धार्थ महाविद्यालय आणि औरंगाबादमध्ये 1948 साली मिलिंद महाविद्यालयाची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. युलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या उक्तीप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे छोटंसं रोपटं लावलं होतं त्या रोपट्याचा वेलू आज रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं दिसून येतं. हजारो दलित विद्यार्थी त्या ठिकाणी या शैक्षणिक संस्थांमधून अभ्यास करून किंवा त्या ठिकाणी प्रवेश घेऊन अभ्यास करून मोठं नावलौकिक त्यांनी प्राप्त केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्या ठिकाणी आणखी एक बोलले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 29 ऑगस्ट 1947 रोजी जी घटना समिती स्थापन करण्यात आली होती त्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नियुक्ती करण्यात आली होती. म्हणजेच थोडक्यात काय, भारताला जी लिखित घटना तयार करायची होती, भारत स्वतंत्र होणार होता आणि भारत स्वतंत्र होणार आहे म्हणून त्या ठिकाणी या देशाची स्वतंत्र लिखित घटना असली पाहिजे. या लिखित घटनेनुसार त्या घटना समितीचं घटना तयार करण्याचं जे कामकाज आहे ते कामकाज त्या ठिकाणी या घटना समितीच्या मसुदा समितीच्या अध्यक्ष या नात्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. म्हणूनच की काय ह्या भव्य दिव्य असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केल्यामुळेच की काय त्यांना घटनेचे शिल्पकार असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. या अतुलनीय कार्याबद्दल त्यांची घटनेचे शिल्पकार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी गुणगौरव केला जातो. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलत असताना इसवी सन 1948मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलामध्ये सुधारणा करून त्या ठिकाणी ते बिल दुरुस्त करून संसदेमध्ये मांडलं होतं. म्हणजे स्त्रिया असतील, समाजातील सर्व घटक असतील, या सर्व घटकांना समान हक्क देणारं हे बिल त्या ठिकाणी त्यांनी सादर केलं होतं. या बिलामुळे त्यांची एक नवीन ओळख, आधुनिक म्हणून नावाची ओळख त्या ठिकाणी निर्माण झाली होती. आणि ही नवीन ओळख त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यशाच्या शिखरावर किंवा त्यांचा नावलौकिक वाढवण्यामध्ये महत्त्वाची तर आहेच आहे. परंतु हे बिल जशाचं तसं पारित न होऊ शकल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा मंत्री या पदाचा राजीनामा त्या ठिकाणी दिलेला होता हे त्या ठिकाणी सांगावं लागेल. आणि 1935ला जी घोषणा दिली होती त्या घोषणेनुसार 21 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध धर्माचा अभ्यास केल्यानंतर 1956 साली गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणास 2500 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विजयादशमीच्या दिवशी म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे दीक्षाभूमीवर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा त्या ठिकाणी घेतली होती. आता बौद्ध धर्माची दीक्षा घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच हे ठिकाण का निवडलं, तर दलितांचे पूर्वज जे नागवंशीय लोक होते त्या नागवंशीय लोकांचं हे वसतिस्थान होतं म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे ठिकाण त्या ठिकाणी निवडलं होतं.
त्याच्यानंतर बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर 1 नोव्हेंबर 1956 रोजी जागतिक बौद्ध धर्म परिषदेचं आयोजन नेपाळमध्ये करण्यात आलं होतं. या नेपाळमधील परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी हजर राहिले होते. हे सर्व त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जीवित कार्य मानलं होतं, दलितांमध्ये शैक्षणिक, सामाजिक जागृती, राजकीय जागृती घडवून आणणे आणि म्हणूनच की काय स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावर समाजाची उभारणी करणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार होता. जाती संस्थेला कायम डॉक्टर बाबासाहेबांनी विरोध केला आणि जाती संस्थेला विरोध करत असताना समानतेला प्राधान्य देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून शैक्षणिक जागृती करत असताना दलित विद्यार्थ्यांसाठी त्यांनी शाळांची उभारणी असेल, शाळाबरोबर वसतिगृहांची उभारणी असेल, ग्रंथालय त्या ठिकाणी सुरू केले होते आणि वृत्तपत्र त्या ठिकाणी मूकनायक असेल, बहिष्कृत भारत असेल, जनता असेल, यासारखी त्या ठिकाणी वृत्तपत्र काढून, जनता असेल एक, त्याच्यामध्ये जनता, समता ही वृत्तपत्र काढून त्या ठिकाणी वृत्तपत्रातून जनजागृती घडवून आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आणि हे करत असताना समाजामध्ये स्वतंत्र जो कष्टकरी वर्ग आहे त्या कष्टकरी वर्गासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर पक्षाची त्या ठिकाणी स्थापना केली होती. आणि मजूर पक्षाची स्थापना केल्यानंतर 1942 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाचा पक्ष स्थापन केला होता. या पक्षानंतर त्यांचं स्वप्न होतं की भारतातील सर्व जाती जमातींना, सर्व लोकांना सामावून घेऊ शकेल असा रिपब्लिकन पक्षाची स्थापना त्यांना त्या ठिकाणी करायची होती. परंतु ही पक्षाची स्थापना करणं त्यांचं स्वप्न त्या ठिकाणी त्यांच्या अकाली दुर्दैवी निधनाने त्या ठिकाणी अपूर्ण राहिल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीय राज्यघटनेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मोठे योगदान दिलं आहे ते योगदान अतुलनीय आहे. योगदान ते गौरवास्पद आहे. या देशाला, भारताला सार्वभौम देश म्हणून ओळख निर्माण करून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. अशा या महान व्यक्तिमत्वाचा, महामानवाचा, प्रज्ञासूर्याचा, भारतरत्नाचा त्या ठिकाणी 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू दिल्ली येथे झाला. 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी जे अंत्यसंस्कार आहे ते अंत्यसंस्कार मुंबईमध्ये ज्या ठिकाणी केलं त्यांच्या त्या समाधीस्थळाला चैत्यभूमी असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी लाखो भारतीय लोक त्या ठिकाणी या चैत्यभूमीचं दर्शन त्या ठिकाणी घेताना दिसून येतात. आधुनिक भारताचं म्हणून तर ओळखलं जातं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त म्हणजेच 1990 साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा गौरव किंवा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांचा गौरव त्या ठिकाणी केला होता. 1990-91 हे वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून सुद्धा त्या ठिकाणी साजरं केलं होतं. दलितांचा मुक्तिदाता असं त्या ठिकाणी गौरव बडोदा संस्थानांचे त्या ठिकाणी सयाजीराव गायकवाड यांनी त्या ठिकाणी केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हू वी आर शूद्रास नावाचा ग्रंथ लिहिला होता. तो त्यांचा ग्रंथ त्यांचे जे गुरु आहेत महात्मा फुले यांना त्यांनी महात्मा फुल्यांना तो समर्पित केला होता. त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1957 साली बुद्ध अँड हिज धम्माज नावाचा ग्रंथ त्या ठिकाणी प्रकाशित झाला होता. अशा प्रकारचे भारताचे भारतरत्न, भारतातील महामानव, आधुनिक मानव, दलितांचा मुक्तिदाता, दलितांचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय कार्य त्या ठिकाणी होय. त्याच्यानंतर या भारतातील आणखी एक समाजसुधारक, दक्षिण भारतामध्ये सामाजिक सुधारणेचं काम करणारे रामास्वामी नायकर यांचं त्या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. रामास्वामी नायकर यांचा उल्लेख करत असताना हे रामास्वामी नायकर तमिळ जनतेमध्ये पेरियार आणि थानथाई अशा शब्दांनी त्यांचा गौरव त्या ठिकाणी केला जातो. आता ह्याचा उल्लेख मी तुम्हाला नंतर करणार आहे, पेरियार म्हणजे काय, थानथाई म्हणजे काय. पण या रामास्वामी नायकरांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 तामिळनाडूतील एरोड, तामिळनाडू राज्य जे आहे, मद्रासचे राज्य आहे, त्या मद्रास राज्यामधील एरोड या ठिकाणी झालं होतं.
त्यांचं पूर्ण नाव जे आहे ते येरोड व्यंकटप्पा रामास्वामी नायकर असं त्या ठिकाणी त्यांचं नाव होतं. द्रविड आंदोलनाचे प्रमुख नेते म्हणून त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख केला जातो. सर्वात महत्त्वाचं काय, तमिळ जनतेमध्ये ते पेरियार, थोर आत्मा, थानथाई, पिता म्हणून त्यांचा गौरव त्या ठिकाणी केला जातो. पेरियार म्हणजे थोर आत्मा आणि थानथाई म्हणजे पिता म्हणून त्यांचा गौरव त्या ठिकाणी केला जातो. गरीब आणि अस्पृश्य यांची परिस्थिती पाहून त्यांचं मन शुद्ध झालं होतं. मनाला कुठंतरी टोचणी होती की आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजातील काही लोकांचं जीवन किती वेदनेनं त्या ठिकाणी भरलेलं आहे किंवा त्यांना किती यातना सहन कराव्या लागत आहेत. त्यांना समाजामधील प्रत्येक माणसासारखी वागणूक मिळत नाही याची जाणीव त्यांना झाली होती. आणि म्हणूनच की काय, सामाजिक कार्याला त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली होती. हे करत असताना सर्वात महत्त्वाचं काय, जे धर्मग्रंथ आहेत त्या धर्मग्रंथाचा चिकित्सापूर्ण त्यांनी अभ्यास केला होता. आणि चिकित्सापूर्ण अभ्यास केल्यानंतर हिंदू धर्मावरील त्यांची जी निष्ठा होती, श्रद्धा होती, ती डळमळलेली होती. या रामास्वामी नायकरांनी आपला जो सामाजिक कार्याचा किंवा कार्याची जी सुरुवात आहे 1920 साली काँग्रेसमधून त्या ठिकाणी केली होती. आणि 1920 साल भारतीय इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं साल आहे. एका पर्वाचा अंत आहे आणि एका पर्वाचा सुरू आहे. म्हणजे जहाल विचारसरणीचा अंत आहे आणि मवाळ विचारसरणीची सुरुवात आहे. म्हणजे 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचं निधन झालं होतं. लोकमान्य टिळक यांचं निधन झालं होतं आणि 1 ऑगस्ट 1920 पासून भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाची सर्व सूत्र महात्मा गांधीजींच्या हाती त्या ठिकाणी आलेली होती. म्हणूनच की काय, गांधीजींच्या विचारसरणीचा प्रभाव या रामास्वामी नायकरांवर त्या ठिकाणी होता. आणि ज्या महात्मा गांधीजीची चतुर्सूत्री होती त्या चतुर्सूत्रीचा स्वदेशीचा प्रसार त्या ठिकाणी करण्याचं काम या रामास्वामी नायकरांनी त्या ठिकाणी केलं होतं. हे करत असताना सर्वात महत्त्वाचं काय, सामाजिक समानता असेल, अस्पृश्य उद्धाराचं कार्यसुद्धा या रामास्वामी नायकरांनी त्या ठिकाणी केलं होतं. आणि हे करत असताना मंदिरामध्ये सर्वांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जावा यासाठी सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी कार्यरत होते किंवा त्यांनी त्या ठिकाणी सत्याग्रह केल्याचं दिसून येतं. गांधीजींचं जे मद्यविरोधी धोरण होतं, म्हणजे दारूबंदी झाली पाहिजे या विरोधी धोरणाच्या त्या ठिकाणी विरोधी धोरणामध्ये ते सहभागी होते. अस्पृश्यता निवारणासारख्या विचारांनी ते त्या ठिकाणी आकर्षित झाले होते. वायकोम केरळमध्ये दलितांना त्या ठिकाणी मंदिरात प्रवेशबंदी केल्यावर त्या ठिकाणी त्रावणकोर केरळमधील एक संस्थान आहे, या निर्बंधासाठी त्रावणकोर येथील वायकोम येथे त्या ठिकाणी सत्याग्रह उभारण्यात आले होते किंवा सत्याग्रह झाला होता. या सत्याग्रहामध्ये हे रामास्वामी नायकर त्या ठिकाणी सहभागी झाले होते. त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये स्वाभिमान आंदोलनसुद्धा त्या ठिकाणी रामास्वामी नायकरांनी त्या ठिकाणी सुरुवात केलं होतं. परत जी चातुर्वर्ण्य व्यवस्था होती त्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेला विरोध करण्याचं कामसुद्धा या रामास्वामी नायकरांनी त्या ठिकाणी केलं होतं. समाजामध्ये स्त्रियांना कलंकित करणारी, स्त्रियांच्या बाबतीत असणारी अनिष्ट प्रथा म्हणजे बालविवाह प्रथा, या बालविवाह प्रथेला सुद्धा विरोध करण्याचं काम रामास्वामी नायकरांनी केलं होतं. किंवा बालविवाह विरोधी लढा उभारण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी रामास्वामी नायकरांनी केलं होतं. म्हणूनच की काय, त्यांच्या कार्यामुळे तामिळनाडू जनता त्यांना पेरियार म्हणून त्या ठिकाणी ओळखते. प्रभावी वक्ते तर होतेच होते, पण लेखक, स्पष्ट शब्दामध्ये स्वतःच्या विचारांची मांडणी करणारे लेखक म्हणून सुद्धा यांचा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतर स्त्रियांचे हक्क, संतती नियमन या विषयावर त्यांनी क्रांतिकारक भूमिका त्या ठिकाणी घेतली होती. आणि ही क्रांतिकारक भूमिका घेऊन तशा प्रकारचे विचार मांडण्याचं काम त्यांनी केलं होतं. विचारच मांडले नाही तर त्याच्याही पलीकडे सर्वात महत्त्वाचं काय, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विचारांच्या पाठीशी राहून त्या स्त्रियांना न्याय मिळवून देण्याचं काम, स्त्रियांचे हक्क त्यांना मिळवून देण्याचं काम रामास्वामी नायकर यांनी त्या ठिकाणी केलं होतं. अशा या महान व्यक्तिमत्वाचं तामिळनाडूतील वेल्लोर येथे वयाच्या 94व्या वर्षी म्हणजेच 24 डिसेंबर 1973 रोजी त्यांचं निधन त्या ठिकाणी झालं.
या निधनाने तामिळनाडू जनतेतील लोकांना न्याय मिळवून देणारं एका महान व्यक्तिमत्वाचं अस्त झाल्याचं त्या ठिकाणी दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण येथेच थांबूया. उरलेला भाग नंतरच्या तासाला पाहूया. जाता जाता मी तुम्हाला परत एकदा त्या ठिकाणी विनंती करेन, माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. विद्यार्थी आणि मित्रांना, आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. कमेंटमध्ये अभिप्राय द्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करण्यास त्या ठिकाणी विसरू नका. आता इथेच थांबतो. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.